नमस्कार. राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. रागाच्या भरात कोण काय करेल याचा सुद्धा नेम नाही. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोडच्या मुलानेच जन्मदात्या आई वडिलांची निर्गुण हत्या केल्याची एक धक्कादायक घटना समोर आली आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात ही धक्कादायक घटना उघडकीस आली. शिरपूर येथील महावीर विहार महावीर सोसायटी परिसरातील प्लॉट नंबर 38 मध्ये हा रक्तरंजित थरार घडला. या दुहेरी हत्याकांडामुळे संपूर्ण धुळे जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आणि या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप आणि हळहळ व्यक्त केली जात आहे. या भीषण हल्ल्यात इंदाराम गंगा महतो वय 49 आणि त्यांची पत्नी रंजू देवी महतो वय 43 या दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला आहे. पोलिसांनी या प्रकरणी 28 वर्षीय मुलगा चंदन महतो याला अटक केली आहे. मृत महतो कुटुंब हे मूळचे बिहारमधील दरभंगा जिल्ह्यातील रहिवासी होते. उपजीविकेसाठी हे कुटुंब काही वर्षापूर्वी धुळ्यातील शिरपूर येथे स्थायिक झाले होते. अवघ्या 2 दिवसापूर्वीच हे दाम्पत्य आपल्या मुलीचे चंदनच्या बहिणीचे लग्न थाटामाटात आटोपून राजस्थानवरून शिरपूर येथील घरी परतले होते. अद्याप घरात लग्नाचा आनंद आणि लगबग वातावरण सुरू असतानाच हे हत्याकांड झाल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी की आरोपी मुलगा चंदन हा कोणताही कामधंदा करत नव्हता. तो बेरोजगार होता आणि त्यामुळे नेहमीच आर्थिक कारणावरून त्याच्या उनाडकेवरून वाद होत होता. घटनेच्या दिवशी देखील घरात असाच वाद झाला. यावेळी आई आणि वडिलांनी चंदन याला त्याच्या पत्नीसमोरच कामधंदा करत नसल्यावरून प्रचंड खडसावले होते. सर्वांसमोर आणि विशेषतः त्याच्या पत्नीसमोर आई वडिलांनी आपल्याला बेरोजगार म्हणून हिणवल्याने आणि अपमान केल्याने चंदनचा राग अनावर झाला होता. त्याचा स्वतःवरील ताबा सुटला आणि त्याने थेट आई वडिलांचा काटा काढण्याचं ठरवलं. राग डोक्यात गेल्यानंतर चंदनने घरात मसाला कुटणीसाठी वापरले जाणारे जड लोखंडी मुसळ उचलले आणि काही कळायच्या आत त्याने सर्वप्रथम आपले वडील इंदाराम यांच्या डोक्यावर मुसळने जोरदार प्रहार केले. त्यानंतर पतीला वाचण्यासाठी आई रंजू देवी पुढे आल्या असता चंदनने त्यांच्यावरही त्याच मुसळने सपासप वार केले आणि या हल्ल्यात त्या दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 1 मिनिटाच्या रागाने आई वडिलांना संपवलं आणि पत्नीच्या वाट्याला वनवास आला आणि स्वतः मात्र तुरुंगाची हवा खाण्यासाठी गेला. आपण पाहत आहात हॅलो सोलापूर न्यूज. धन्यवाद.